तुम्ही प्रज्ञा सूर्य आहात, तुम्ही करुणा सूर्य आहात. मैत्रेय बुद्ध तुम्ही आहात, तुम्ही प्रज्ञा स्तूप आहात. अत्तदीप भव, अत्तदीप भव, अत्तदीप भव. बुद्धं शरणं गच्छामि गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि गच्छामि, संघं शरणं गच्छामि गच्छामि, संघं शरणं गच्छामि गच्छामि, संघं शरणं गच्छामि गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. नमो बुद्धाय. मान्यवर उपासक उपासिका, जगामध्ये चीन, जपान, म्यानमार, कोरिया, थायलंड, श्रीलंका हे सर्व देश बौद्ध धर्मीय देश आहेत. या देशामधील बौद्धजन दररोज सकाळी उठून आपल्या देशाकडे तोंड करून आपल्या देशाला नम्रपणे वंदन करतात. केवळ या देशातीलच नव्हे तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, कॅनडा आणि फ्रान्स या देशातील बौद्धजन देखील आपल्या देशाकडे तोंड करून नम्रपणे आदराने आपल्या देशाला अभिवादन करतात. आपल्या देशाचे आभार मानतात, कारण सर्व जगाला कल्याणाचा मार्ग ज्या महासूर्याने दाखविला ते तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या भारत देशात जन्मले. म्हणून आपणास ठाऊक आहेच की तथागतांनी देवादिकावर किंवा कर्मकांडावर अजिबात विश्वास ठेवला नाही. उलट ते या सर्वांच्या विरोधात होते.
तथागतांनी माणसातील विषमतेला तर मुळी थाराच दिला नाही. आकाशात दडलेला कुणी आपले नशीब लिहित नसून आपले भवितव्य आपण आपल्या हातांनीच घडवू शकतो असा ठाम आत्मविश्वास तथागतांनी सामान्य माणसामध्ये रुजविला आणि जीवनात पंचशिलाचे महत्त्व सांगून तोच कसा जगाच्या कल्याणाचा मार्ग आहे हा संदेश त्यांनी सर्वसामान्यांना दिला. आपण विहारात येतो, नतमस्तक होतो, त्रिसरण पंचशील घेतो, ते एवढ्यासाठी नव्हे की तथागतांनी आपल्या नवसाला पावावे किंवा आपल्याला एखादी हरामाची धनसंपत्ती प्राप्त व्हावी म्हणून नव्हे, तर आपण एवढ्यासाठी विहारात येतो की तथागतांनी आपल्याला आपल्या जीवनाचा कल्याणकारक मार्ग दाखविला आणि आपल्या जगण्याला अर्थ प्राप्त करून दिला. म्हणून उपासक आणि उपासिकांना बुद्ध कल्याणकारक म्हणून बुद्धाला अनुसरायचं, धम्म कल्याणकारक म्हणून धम्माला अनुसरायचं आणि संघ कल्याणकारक म्हणून संघाला अनुसरायचं. आपण सर्वजण तथागतांना वंदन करूया. यांचा बुद्ध कुणाला पावतो तरी काय? आपल्या ब्रह्मदेवाला हात जोडा, तात्काळ डोळ्यातून ब्राह्मण, बाहून क्षत्रिय, जागीतून वैश्य आणि पायातून शूद्रांना जन्म देण्याचा चमत्कार करेल. अहो सत्यनारायणाची पूजा करा, बुडाला हात जोडेल, शिवाय आपल्या देवजनांना पंचबाकुळाचं अन्न भरपेट खायला मिळेल, भरपूर धनसंपत्ती मिळेल. अरे आपल्याकडे ह्याच्याचं काय एक नाही तर 33 कोटी देव आहेत. कोणालाही गरज लागली तर बोलवा, दारात हजर होतील. काय वाटेल ते बघा, क्षणात देऊन मोकळे होतील. आपले महादेव तर भलतेच दयाळू, परोपकारी. अरे जगामध्ये कुठेही दुःखी माणूस दुस्तीत पडला तर आपले भोले महादेव पार्वती देवी सहतीचं जाणारच आणि त्या दुःखीचं दुःख दूर करणार. आणि ज्ञान काय करणार? अरे त्या विद्येच्या देवी समोर नुसतं जाऊन बसा, तिची आराधना करा, भक्ती करा, जगातलं सगळं ज्ञान येऊन तुमच्या डोक्यात घुसेल. काय पण प्रभू आपल्याला काय करायला हवे? अरे प्रथम या पाखंडी बौद्ध जनांना नष्ट केलं पाहिजे, मारून टाकलं पाहिजे. परंतु प्रभू, हत्या करणं तर राक्षसी वृत्ती आहे आणि आपण तर देवजन आहोत. अरे साक्षात भगवंतांनी सांगितलंय का युद्धात सर्व काही माफ असतं आणि आपण केवळ शरीर नष्ट करीत असतो, आत्मा तर अमरच असतो ना. मग आपण हत्या केल्यानं आपलं देवत्व कसं काय नष्ट होईल? चला, धर्म रक्षण करायचंय, ब्रह्मवृंदाचं रक्षण करायचंय, आपल्या पुढच्या पिढ्यांना स्वर्ग सुख द्यायचंय. बोला जय परशुराम, जय परशुराम, जय परशुराम, जय परशुराम, जय परशुराम, जय इथल्या बहुजनांची संस्कृती म्हणजे मूळ भारतीयांची संस्कृती जी खऱ्या अर्थाने संस्कृती आहे, जी जगातील सर्वात महान संस्कृती आहे. अशा महान संस्कृतीमुळे आपल्या भारत देशाची शान साऱ्या जगात आहे. पण अशा महान संस्कृतीला नष्ट करण्याचे रानटी टोळ्यांचे कपटी कारस्थान आत्ताच आपण पाहिलं. स्वकर्तृत्वाने आपले जीवन घडवा,
प्रयत्नशील व्हा असा बुद्धिवादी संदेश देणारी संस्कृती श्रेष्ठ आहे की जी नशिबावरती हवाला देऊन कर्मकांड करायला लावते अशी विकृती श्रेष्ठ. त्रिशरण पंचशील यांचे पालन करायला लावणारी संस्कृती श्रेष्ठ की भावाभावांमध्ये कलह निर्माण करून भावालाच भावाचा मुर्दा पाडायला लावणारी यांची विकृती श्रेष्ठ. हे ठरवण्याची वेळ आता आपणा सर्वांवर आलीये. कारण आज विकृतीच संस्कृती मानली जाते. इतिहासात घडलेल्या घटनांची आज पुन्हा पुनरावृत्ती होते. म्हणून युगनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, इतिहास घडवायचा असेल तर इतिहास विसरून चालणार नाही. पण आज साऱ्या बहुजनांच्या दिव्यत्वाचा इतिहासच विसरला जातोय. पुन्हा जाती जातींमध्ये विष पेरण्याचं मनोवाद्यांचं कपटी कारस्थान चालू आहे. मोठमोठी धर्मसंमेलने भरवली जातात आणि त्यात परशुरामाच्या रुद्र अवतारातील फोटोची पूजा करून संपूर्ण बहुजनांचा नायनाट करण्याची मनोवादी मनोमन प्रतिज्ञा करत आहेत. खैरलांजी का घडले खैरलांजी? गरीब, ओबीसी, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक या सर्वांनाच अर्थात बहुजनांना मंडल आयोगाचा फायदा मिळू नये म्हणून खैरलांजी घडतंय. आज सारी गावेच कशी खैरलांजीच्या मार्गावर आहेत. आज सारा देशच कसा खैरलांजी बनत आहे. पहा, शोधा, यात तुम्ही आपला गाव शोधा, यात तुम्ही आपलं घर शोधा आणि यात तुम्ही स्वतःला शोधा. जय भीम भोजी भयालाजी. जय भीम. जय भीम, जय भीम सालकजी. बसा. जय भीम मामू. जय भीम बेटा. जय भीम. सालकजी, तुम्ही कस काय येऊन राहिले बा? भोजी, अहो तुमच्याकडे थोडं येऊन राहिलो मी. अहो आमची भण असते ना सुरेखा, आम्ही आमच्या भणीकडे येऊन राहिलो. अहो तुम्ही तुमच्या बहिणीकडे आलात ना, मग तुमच्या बहिणीला जय भीम करायचे ना. हा मालिका म्हणून जय भीम करून राहिला बा. भोजी, काही झालं तरी तुम्ही आमच्या बहिणीचे मालक होत, मग भोजीला सलाम दुवा करावेच लागते ना. नाहीतर या घराले तुम्ही आम्हाला पाय तरी ठेवून द्याल का? आणि आम्ही तुम्हाला जय भीम नाही केला, तुम्ही आमच्या बहिणीलाच मारायला पाठवून दिली तर? आता पहिली रीत काय पडणार आहे बघा. आता जर तुमच्या बहिणीच्या मनात आलं तीच मला हाकलून देते, मग आम्हालाच तुमच्या घराला यायला लागते बाप्पा. आता मर्दाचं काय राहिलं नाही बघा. आता आमचंच बघा की माझ्या मायच्या अजूनले 5 एकराचं शेत होतं, म्हणून तर मी इथे राहिलो. रायाले घर, कसायले कसदार 5 एकर जमीन, कॅनलले 24 तास पाणी. कमी हाय का कशाले? अजिबात नाही बघा. अंधारा मागते 1 डोळा आणि देव देवडा 4 डोळे. समजून राहिले की बाप्पा? समजलं. अहो, आपल्याला हे घर, ही 5 एकर शेती कुण्या देवानी नाही दिली. आपल्या बाबासाहेबांनी कायदा केला तो समध्या जातीच्या बायांसाठी. त्या कायद्याने माझ्या सासूबाईला ही इस्टेट मिळाली. आता त्यांच्या माघारी ती आपल्या पदराली आली. राहायला साधं घर मागत होतो, पण सोन्यावानी जागा बी मिळाली. हा चमत्कार कुण्या देवाचा नाही बाप्पा, हा चमत्कार बाबासाहेबांचा. हा, बाबासाहेबांचा. ते मात्र बरोबर आहे, मला पण तेच म्हणायचं होतं. असं का? पण लहानपणापासून जे ऐकत आलो तेच तोंडात आले बाप्पा. पर जुनं समजा सोडून द्यायला पाहिजे आता. बघा भोजी, जय भीम बोलता आणि देवाचं नाव घेता. अहो आमची भण बघा कशी पक्की बोलत असते. तुम्हाला आमच्या बहिणीकडनं काहीतरी शिकायला पाहिजे. शिका बापू शिका. हा, आता पाटी पेन्सिल घेऊन बसतो ना तुमच्या बॉनच्या समोर, मग तीच पाटी लिहिली श्री गणेशाय. हट, मी नमो बुद्धाय, जय जिजाऊ, जय सावित्री लिहीन. बरं सालकजी, तुम्हाला 100 गुणे माफ बर का? मला सौगुणे ना? हा, एवढी मेहरबानी का म्हणून करून राहिले बा? सालकजी, अहो एवढी शाणी तुमची बहीण मला बायको म्हणून मिळाली, म्हणून तुम्हाला 100 गुणे माफ करून टाकले. पटलं, मले पटलं. आता त्या बदल्यात तुमचं सौगुण करावं लागतील मले. बेशक करा, तुम्हाला 100 गुणे माफ म्हणजे 100 गुणे माफ. बरं भोजी,
आजारी होत आम्ही. आजारी होत का म्हणून बरं? हो भोजी, मला आजारी नाही आभारी म्हणायचे होते. असं मग असं करा, दुपारले जेवणच जा. भोजी आता आणखी कायले मस्का मारून राहिला मला. मला एकच तर बन होती, ती तुम्हाला दिली, आता दुसरीला कुठं? आता बुड्डावर राहिले ना, नाहीतर तुमचे 4-5 चुलत मावस बहिणीने पळून आले असते काय? खबरदार असं बोलाल तर तुकडे तुकडे करून टाकेन जिभेचे. खल्लास भोजी, आता मला जेवण घालायचे सोडा, आता स्वतःला जेवण मिळते का ते बघा. मी जातो बाबा, तुमचं चालू द्या. अच्छा, जय भीम. जय भीम. कारभारी दमान होऊ द्या दमान, होऊ द्या दमान, अंग भिजल घामान. ट्याव 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 ट्या 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 ट्याव ट्याव ट्याव. आत्याच्या मायला दुपारच्या वेळेला झोपते, ते बी दमादमाली झोपते. माद्या, अहो भाऊ, मला वाटलं कुत्ता आहे. मी तुला कुत्ता वाटलो? वय तसं नव, जरा पडलेलं बघा. अबे पर तुले काय माझा आवाज ओळखू नाही का? पर का बे हा दुपारच्या वेळेले का म्हणून झोपू राहिला बे तू? अहो 800 उमऱ्याचं आपलं खैरलांजी ग्राम बर का, तिथं मला काय आहे काम? म्हणून साले झोपा काढते काय? हो बर, कसं येणं केलं भाऊ चांभाराकडं? सुकाळीच्या हा दुपारच्या वेळेले हा, चांबाराकडे कशाला येऊन राहते बे? कशाले चांभार चौकशी करायला? आणखी कशाला येते? माद्या, हा अबे सुकाळीच्या हा ये गे माझे वाहन, हो चांगले पॉलिश करते आले, चमचम चमकायला पाहिजे, नाही ते 1 रुपया नाही देणार तुले. हा हं? ए, तुझ्या मायला तुझ्या, इकडे 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 तो आता ह्याच्या मायला. माद्या, तो जो जाऊन राहिला त्याला ओळखले का? नाव ठेवाय का त्याचं? काय थाट असते का त्याचे? हा अहो भाऊ, आमच्या जातीचं काम तुम्हीच करून राहिलात, जातबीत बदलून राहिले का काय तुम्ही? माद्या, हा तुझ्या जातीचं काम करायले मी काय जोडे शिवून राहिलो का? हा, मग चांभार चौकशा तुम्ही का म्हणून करू लागला? हा, हे तर आमच्या जातीचं काम असते ना. अबे तो शेजारले गावचा पोलीस पाटील आहे, सिद्धार्थ गजबी आहे त्याचं नाव असते. आबा बाबा बाबा काय थाट आहे बा, बहुत असते ना ते. आजकाल दिवस फिरून राहिले, आता राज्य तुमचं असते. मला कळून नाही राहिलं त्याचे तुम्हाला का बरं खटकून राहिलं? या अबे जमीन जुमला मोप मिळवलाय त्याने. हा, वरटी गावचा पोलीस पाटील असते ते. घरात एक बाहेर एक. तू काय ऐकून राहिला? अबे मौज करून राहिलाय तो, मौज. म्हणजे घरात एक आणि बाहेर एक, म्हणजे मला समजून नाही राहिले, जरा स्पष्ट बोला की भाऊ. अबे तो भैयालाल भोत मांगे नाही का? होय, अं? हा. त्याची ती बाईल सुरेखा, हा वय, ती या गजबीची रकेल असते. अरे दोन्ही डगरीवर हाटून असते हरामखोर. अहो असं काय विपरीत बोलून राहिलाय भाऊ? तुम्हाला जिबीले हाडबीड आहे का नाही? अहो त्या सुरेखाले हा भण मानतो, भण. हा, आणि तुम्हाला ते भलतच वाटून राहिले गड्या. हा, एखाद्याला डक्का म्हणून लावायचा. तुला ठाव नसतं बे, तो दादाभाई नवरोजी आहे, दादाभाई नवरोजी. ह्या त्याच्या अव म्हणून तर मी म्हणालो हा. का आम्ही चांभार चौकशा बंद केल्या आणि तुम्ही त्या सुरू केल्या. आमच्या जातीचं काम तुम्हीच करून राहिलात भाऊ. माद्या, हा पर का बे सुकाळीच्या हा, या चांबार चौकाशा का म्हणून म्हणतात बे? चांभार चौकशा. हम्म, अव हरी भाऊ, हम्म, शिवाजी महाराजांच्या येळेले हम्म. आमच्याच जातीले काम दिले होते. हा, अहो हसायला काय त्यात? शिवाजी महाराजच्या येले हो. तू मायले काम. हा, हट तुझ्या मायला तुझ्या. तसं नव. अव शिवाजी महाराजांच्या येळेलेच आमच्या जातीले काम दिले होते. हम्म. का गावामध्ये जर कुणी नवीन आले तर त्याले चौकशी करून त्याची खबर अधिकाऱ्याला द्यायची बघा, आणि चौकशी कर करून समोरच्याले बेजार करून टाकायचा बघा. हा, आणि म्हणून याला चांबार चौकाशा म्हणू लागले का? हट तुझ्या मायला तुझी. आणखीन एक सांगू का तुम्हाला? हा? सांगू? राग नाही ना तुम्हाला? सांग बे, मला कायला राग येईल?
अहो हरिभाऊ हा, सांभार जात मुळात हुशार असते बघा. हा कळलं का तुझ्या तोंडावरून कळते मला ते. हा? बुद्धिमान सुद्धा असते. हो. हो. आणि त्या जातीने विचारलेले प्रश्नाले गावच्या भले भले शहाण्याले जबाब देता येत नाही. म्हणून तर चिडून गावाले चांभार चौकशी म्हणू लागले. हा आणि हे सत्य आहे बघा. मला तुझ्या जातीची हुशारकी सांगू नको. पर तुले सांगून राहिलो तो गजबी हा त्या सुरेखाईले हा पळवून येते मी. काय झालं रे सकाळीच्या? अहो त्या सुरेखाले पटवायले हा. चक्रा मारून मारून तुम्ही दाखला तुम्ही. हा हाती सुरेखा लागे ना म्हणून त्या माऊलीला तुम्हीच बदनाम करून राहिला का? असं पाप का म्हणून करायचं म्हणतो मी. का म्हणून करायचं? हे घ्या वाहन. म्हणून तर म्हणतो पायातली वान पायालेच राहिली पाहिजे. ते दिस गेले आता. हा? कुठल्या जगाला वावरून राहिला तुम्ही? आता देर हरी पालगावरी म्हणून चालत नाही. जो लायक असते ते पुढे जाते. चला द्या 3 रुपये. 3 रुपये? हो 3 रुपये? हो. अबे सुकाळीच्या दुरुस्ती आणि पालिशला तर 1 रुपया कापे होते. लुटून राहिला का मला? ओ. येडा समजून राहिला का तो? हो हरामचं लुटायचं सोडा आता. सस्ताई नाही राहिली. पॉलिश खेळ समजा महाग झालेत. अहो हरी भाऊ मुंबईले तर एक खेळाले 5 रुपये आणि पॉलिशले 5 रुपये मोजावं लागते. ठावाय का तुम्हाला? ठावाय? हा? ठावाय का? बराबर बोलला. हा एकदम बराबर बोलला. मुंबईला तर वडापाव 2 रुपयाला मिळते ना. हो. आणि तुझ्यासारख्याला मुंबईचे फिट असते. कल्याण होते बघ तुझे मुंबईला. जाते का तू मुंबईला? अहो हरी भाऊ मेहनत करणार आले मुंबई काय दिल्ली काय आणि लंडन काय सारखंच असतं बघा. मेहनत करणार आले ताट मानेने जगता येतं. हा हो तुम्हाला ताट माने हो येते येते. पर हरामचं खाणार आले एक तर चोरी करावी लागते नाही तर मंदिर आले हात पसर लागते. हा आणि भाऊ भिक्कारीच म्हणजे तुम्ही मम्मीला माडी बांधून राहणार होय? माझ्या होय तुम्ही मम्मीला माडीच बांधून राहणार. मला लय पक्का ठाऊक उरकून आहे. राहिलास तू. हा लय उरकून राहिलायस मागापासून पाहून राहिलो तुले. म्हणून म्हणतो पायातली वन पायालेच राहिली पाहिजे. हरी भाऊ पायातली वाहन पायालेच राहील. पर ज्या लोकांले तुम्ही पायाला ठेवायचे ते आता पायाले नाही राहणार. हा माणसं माणसांवानी राहणार आणि वाणा वाणांवानीच राहणार. चला द्या पैसे टाका. चला लयच बोलून राहिला बे तू. मायला तुझ्या देऊन राहिला ना द्या लवकर. उद्याला देतो बे. गाळाला येऊन घेऊन जा. साला जेब में नहीं है दाम और मेरे को बोलो मामा. साला कडकू मामा. माद्या हा अबे देईल ना बे. पळून चालले का? हा मग तुमच्यासारखे मले असं भेटले तर मलाच पळून जावे लागते ना. पळून जावे लागते ना तुले. हो अरे मग काय इथं बसून राहिला तू? चाले तुझं गावाला उचल होय चालता. त्या मायला त्याच्या या गावाले खायले काळ आणि या भुईले भार. हो मी भार का तुम्ही भार? मी भार. हो हो तुम्ही भार. मी भार. समजा गावाले विचारा गावाले तुम्ही भार. मायला तुझ्या मी हरिभाऊशी वाद घालते काय? साले गावाले तुले पाय नाही ठेवू देणार मी. माझ्याशी वाद घालतोय. कारभारी दमान उद्या. जय परशुराम हरी भाऊ. अरे जय परशुराम गाजा. का बाप्पा कसं काय येऊन राहिलं? अहो तुम्हाला हुडकायला अख्खा गाव पालता घातला ना. मला हुडकायला? मग का रे बाप्पा? तुमच्याकडे ते कॉन्ट्रॅक्टचं काम होतं ना. म्हणजे झालं तुला काम नाही तर? हो एक काम कर ना गाजा. हा रात्रीच मी त्या मुख्यमंत्र्याबरोबर बोलले ना. कुठल्या ते बांधकाम मंत्री आपलं छगन भुजबळ. हो ना. हा आणि एक काम कर. हा तू माझ्या बरोबर मुंबईला येते का? तू जर का माझ्या बरोबर मुंबईला येते हा. तुझे कामच होऊन जाते. अरे भाऊ तुले कामच मिळून जाते ना बाप्पा. असं बोला ना. मग काय तुम्ही पण ना. हे गजा हे काय करून राहिला बे तू? काय झालं बे? काय करून राहिलो मी? अबे काम करतो म्हणून पैसे घेऊन गेला आणि तोंड नाही दाखवून राहिला बे तू. अबे ऍडव्हान्स घेतला ना. काम नाही करत थोडंच म्हणून राहिलो मी तुले. ऍडव्हान्स मला दिले तर काम बी मलाच करावं लागते ना. अरे पण कधी करणार बे तू काम? क्यों बे बायगिरी कामून करून राहिला बे तू? कामून करून राहिला बायगिरी? तू कोण आहे बे मध्ये यायले? अरे मला नाही ओळखलं. हरी बोल नाही ओळखलं. येड आहे का रे? येडच दिसते.
तू कोणी का असे ना मला काय त्याचं शिद्या. मी गजाले बोलून राहिलो ना तू कायले ना खुपसून राहिला मध्ये अबे तू बाहेरले गावचा आमच्या गावाला दम द्यायचं काम नाही तुला सांगून ठेवतो. कोण दम देऊन राहिला बे अबे मी गजाले पैसे दिले ते माझं काम करायले त्याला सांग काम कर म्हणून. आणि गजान नाही केलं काम तर काय करशील बे तू काय करशील. अबे पैका दिला गजाले मी पैका हा आणि तुला ठाऊक असते का पैका झाडाले नाही लागत. ते मला सांगू नको. मला चांगले ठाऊक असते की तुला पाटीलकीचा हरामाचा पैका मिळते ते. अरे पाटीलकीची मस्ती आली तुला मस्ती. अरे म्हणून तर खैरलांजीच्या बाईला डोळा ठेवते. गुमान जा आता गुमान. हरामी साला हरामचा पैका खात माझ्याशी बोलतो काय. अबे हरामाचा पायका खायले तुझ्यावानी हरामीच लागते. अरे आम्ही मेहनत करतो हरामाचं नाव खात कंदी काय बे तुझ्या गावाले कोण पाहिले डोळा ठेवला मी बे हा मला काय विचारतो तू मला काय विचारतो. समद्या गावाला ठाऊक असते तुझे त्या सुरेखा भूत मागे शिल्लपडा असतं ते. हरामीच्या भावा बहिणीच्या रिश्त्याला पापीने दिलेलं बघतो हरामी तुला तुझं काम होण्याला मतलब आहे ना मी तुझं काम करतो तुझा. अबे जातो मी पण याद राख जर का तू माझं काम नाही ना केलं मी तुले सोडणार नाही. आणि हऱ्या अबे तुला तर मी पाहूनच घेतो बे पाहून घेतो मी तुले. चाल तू गजा याद राख. हा गजामध्ये आला गजा नाही तर हरे भाऊने तुला इथं जित्ताच गाडला असता. जाऊ दे अरे भाऊ. काय बे गजा तुला काय डोकं बी असतं का नाही साले. तू बी साला कंडम आहे कंडम. असं का म्हणून बोलता भाऊ. अबे तो गजबी आहे त्याला पैसे देत नाही असं म्हणायचं. तू काय खाणार आहे तुले. तो एकला होता आणि आपण दोघ जण होतो. चांगला त्याला इथं आपण बदलून काढले असते पण तो आहे ना कंडम. हट तुझ्या मायला तुझ्या. तसं नसतं भाऊ. कसं असतंय मग. येळ काळ बघून काम करावं लागते त्याचे असे हो. आपण जर का त्याला जास्त घाबरून गेल्याचे दावले का त्यो बिंदास राहतो आणि त्यो जर का बिंदास राहिले का आपल्याला त्याला टोकायला संधी मिळते. काय घुसून राहिले का टोकायला. बेस बेस गजा आवड आहे मला तुझा डाव पटला बरं. पटले ना. काढा तर बिडीला पैसे. काय भाऊ साधे बिडी पाय तू धावून आलास तरी मला वाटले का हरे भाऊने आपल्याला साधी हिंग लावून नाही विचारले आणि आज गावामध्ये आला ते बिडी पाय हिड. गजा गजा तुला साले काय माणसं बिनसं ओळखून यायले का नाही. मी काय बिडीपाय मध्ये आलो बिडीपाय मध्ये आलो. अबे तो बाहेरले गावचा आपल्या गावाला येते काय माझ्या समोर तुला मारते काय दम देते काय म्हणून मध्ये आलो. तो है साला कंडम. हट हर मस्करी गेली बाप्पा. मी काय ओळखत नाही मी तुले ओळखत नाही मी तुले. बिडी बंडल सिगरेट वाजतो काय बोलून राहिलं काय बी चालते मला ते. घे खुश एकदम खुश. तुला सांगू का जा तू जर पैका दिला ना तर त्या सिद्धार्थेले वर पण पाठवून दिला हा हरिभाऊ. कधी आजमावून बघ या हरिभाऊले. ठरलं तर मग मी त्या सिद्धाकडून आणखी पैकी घेतो आणि त्यो जर का पैकी मागायले आला का त्याला त्याच्याच पैक्याने वर पाठवायचा. काय ठरलं ठरला. हा हरिभाऊ आपली जान देईल पर शानले जाऊ देणार नाही. शिद्या साला पायातली वाण पायालेच राहिली पाहिजे. सरपंची जग सारं बदलून गेले बघा. पहिलं सरपंच उपसरपंच रस्त्यानं चालले का लोक आदबीने हात जोडायची आणि त्या खालच्या जातीची लोक तर दुरूनच पाया पडून राहायची. पण आता सारं काही बदलून गेले बघा. हो तो फोत मागे समोर येतो तो जणू तोच फौजदार हो. सारखे मला हुकूम सोडत राहते ते. हर्रामची स्टेट मिळाली ना त्याला फौजदाराव आणि वागणारच ते. चांगली कसदार जमीन मिळाली त्याला त्याच्या मायच्या हिश्श्याची. जवळून कॅनॉल जाते पैका ठेवायला जागा नसेल तर फौजदारावानी वागेल नाही तर काय करेल. त्याची माय मिली तर मले वाटले तिची बेवारच जमीन मलेच मिळेल. पण साला तो भोत मांगे लय नशीबवान असते बघा. साला मधी टपाकला ना
तोंडचा घास पळावला साल्यानी. नेताजी आले. जय परशुराम. जय परशुराम. स्वागत असो नेताजी. मला सांगितले असते तर समजे गाव गोळा केले असते मी. काहून येऊन राहिल्यात नेताजी? नागपूरला बैठक झाली आहे. श्री गुरुजींची शताब्दी सुरू होऊन राहिली आहे. देशभर ब्राह्मण सभा आणि धर्म संमेलने होऊन राहिलेत. त्यामुळे आपले गावेला सुद्धा मोठा कार्यक्रम घ्यावा लागते. नेताजी तुम्ही सांगाल तेव्हा जंगी कार्यक्रम करू. हा जंगी कार्यक्रम करू. बरं बाकी काय आदेश होत? बेलवंडीच्या रस्त्याले मला मोठे हॉटेल बांधायचे आहे. एखादी जागा बघून ठेवा. मला सांगा तुमचं जे काय असतं ते होऊन जाते. मला एक नामी जागा ठाऊक असते. कुणाची असते ती आणि किती मागायलेत ते? तुम्ही जर साथ दिली ना तर फोकटात मिळते बघा. हो पण कुणाची असते ती? त्या भूत मांगेची. त्याची कसली? त्याले त्याच्या मायच्या हिश्श्याची मिळालेली असते. पर नावे नाही चढले अजून. पर वरले जर तुम्ही सांभाळले तर त्या भूत मांगेले आम्ही पळूनच लावतो बघा. पण जरा खबरदारीनं काय, नाहीतर अट्रॉसिटीचं लचांड गळ्याला यायचं आणि उगाच डोक्याला कलवे व्हायची. नाही नाही नाही. पण तुमच्या नावाले मध्ये आणाचे नाही तर तुम्ही फिकीर कशाले करता? फक्त आम्हाला सांभाळा म्हणजे झाले कस. अहो तुम्हाला कधी विसरीन का मी? हा तुमच्या दोघांची तर खास आठवण राहील मला. पर एक ध्यानात घ्या, या कानाचं त्या कानाला कळू देऊ नका. नाही 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 बिलकुल बी नाही. चला तर येतो आम्ही. जय परशुराम. जय परशुराम. चला सरपंचजी आपले एक काम झाले. बसा. पोरे तुम्ही त्यांना कसे सांगितले का त्या भोत मागायची जमीन फुकटात मिळाली होऊन? सरपंचजी मला सांगा, जागा गाववाल्याची असते का बाहेरच्याची? जागा तर आपल्याच गावची असते. मग जागेचा फैसला गाववाल्याला करावा लागतो का बाहेरच्याले? गाववाल्यालाच करायला लागते. पर ते कसे? आता मला सांगा, समत्या गावानी आम्हाला निवडून दिले का नाही? बिलकुल सच. मग गावच्या भल्या पाय आम्हाला काय करावे लागते का नाही? हा मला समजून नाही राहिले, जरा स्पष्ट बोला. आलेच बघा ते. या बोत मांगे बसा. जय परशुराम. जय परशुराम. अरे भाऊ या बसा. बोत मांगे तुम्हाला हुकूम असते. हा ते बेच झालं. अहो माझ्यासारख्याले तुम्ही बोलवता, आम्ही धन्य समजतो स्वतःले. बोला काय हुकूम असते? बोत मांगे गावाला सुधारणा करायच्यात. शाळा, दवाखाने, पोलीस आउटपोस्ट, तालमी काढायच्यात. समजून राहिले ना तुम्ही? हाव ना समजून राहिले ना बाप्पा. अहो एवढ्या सुधारणा गावाले करायच्या, मग गावाचे कल्याणच होते. चांगला विचार करून राहिले बाप्पा. मले वाटलेच तुले समदे पटेल म्हणून. पर त्यासाठी चांगली मोक्याले जागा लागते आणि अशी जागा फक्त तुलेच असते. आता समजा गावाले ठाऊक असते का तुझ्या आजोळले इस्टेटीले वारच नसते आणि तुझ्या मायच्या इच्छेची जमीन तुले मिळालेली असते. पर तू हे नावे नाही चढले अजून काय? अहो मी तुमच्याकडं घर दुरुस्तीसाठी परवानगी मागितली, ती तुम्ही दिली नाही. आणि माझ्या मायची जमीन माझ्या नावाने कशी चढेल? गावाले तसे वाढले पाहिजे ना बाप्पा. का गावाले वाटते का ती जमीन गावच्या मालकीची असते? तेव्हा गावच्या मालकीची जमीन तू गावाले देऊन टाकावी. त्याबद्दल सरकार तुला पैका देते ना. वा वा माझ्या मायची आठवण आहे ती जमीन. मी कशाला देऊ? मला वेळ बी लागले की काय? अरे बाबा तुझ्या मायची आठवण तर राहीलच आणि आठवण तर राहतेच ना. आणि तुझ्या मायची आठवण राहील असं काहीतरी आपण करू. आता गावाले वाटते का गावचा विकास व्हावा, गावची इच्छा हो आणि गावा पुढे राव काय करते? तुम्हाला गावाचा विकास करायचा आहे ना, मग ती गाय राहण्याची जागा मोकळी असते ना. या उपर सरकारी पडीक जागा बी भरपूर पडली. ते सोडून मले माझ्या मायची जमीन मिळाली, तिच्यावर तुमचा डोळा कशाले? हे बघ, मले तुले जे सांगायचे होते मी तुले सांगितले. पंचायतीले ठराव पास केलाय आणि सरकारले बी पाठवलाय.
तुले तुझी भरपाई मिळते ना, तू फिकीर कशाला करते हा? मले भरपाई बिरपाई काय बी नको, मले माझ्या मायची जमीन पाहिजे. तुम्ही लाख ठराव मंजूर करा, पोर मी इंच भर बी जमीन देणार नाही, सांगून ठेवतोय. माझ्या मायची जमीन आहे ती मी नाही देणार. समजून राहिलं का तुम्हाला? मले वाटलेच तू सदान कदा वाकडेच वागते, मा झाल्यावानी करते काय. तुले सांगून राहतोय, ह्या गावा पुढे कुणी मोठं नसतंय आणि त्या कायद्या पुढे बी कुणी मोठं नसतंय. अहो कायदा बनवणाराचीच अवलाद आहे. कायद्याचं काय करायचं ते बघील मी. कायदा शिकवायला आलेत मले. अबे इथं आमचा कायदा चालते. देशाले भले नवा कायदा असेल, पर गावाले पुरातन काळापासून मनूचाच कायदा चालते. गावचा कायदा हा गाववाल्यांच्या मुठीत असते. जा, तुले काय करायचं ते कर. तुले घर, जमीन आणि गाव सोडायले नाही लावले तर नावाचा हिंदूराव नाही मी हिंदूराव. काय समजून राहिलास हा? हिंदूराव, तुम्ही जर अगोदर काय केलं तर भरपाई द्यावी लागते बघा. तुम्ही कायदा हाती घ्याल तर 10 दिवसात तोंड दडवत फिरावे लागते बघा, याद राखा. अरे गावच्या तुकड्यावर जगते आणि गावाशिवाय करते. गुमान नाही ऐकलं तर हाल हाल करून मारी तुले. समजला तू? समजून राहिले म्हणे. तुझ्या मनात काय असते समजून राहिले. समजून राहिला रे तू? मग तुझं काळा तोंड दाखवायला पुन्हा इथे येऊ नको. होय, भोगलाय माझी काय बापाचं राजे. या तर जमीन घ्यायले एक बघूनच घेतो, हे तर खरं. पायातली वाहन पायालेच राहिले पाहिजे. पाणी डोक्यावरून वाहून राहिलंय बाप्पा. आता काहीतरी इलाज केलाच पाहिजे. सरपंची तुम्ही फिकीर कशाले करता? एकदा का समजा गाव त्याले उचकायला लागला का ते गावाले सोडून जाते का नाही ते बघाच. मस्ती आले त्याले मस्ती. मस्ती जिरवलीच पाहिजे. असा डाव खेळेन का ढुंगणाले पाय लावून पळून जाते का नाही ते बघाच. जरा सबुरीने घ्या. या हिंदूरावाले अजून आपला डाव सुरू करायचा आहे. काय समजून राहिले तुम्ही हा? काय भोजी, हा म्हणून बसून राहिले. तब्येतीला काय झालं का काय? भोजी भोजी, तुम्ही असे काय करून राहिले? काय झालं ते तरी मला सांगा. सालकजी, त्या गावाल्याचा आमच्या जमिनी डोळा आहे. त्या जमिनीने बळकवायला निघाले. ते गाव सोडून जा नाही तर जीवाला दगा फटका करू म्हणतात. आता 2 घास सकाळी खायलो. पोरं शिकून मोठी व्हायले, पण गावाले ते पावना. सालकजी, मी काय करू? मला काय सुचला झाले. मी जीव देऊ का काय करू? धीर धरा भोजी, धीर धरा. अहो तुम्ही रडायले तर मग काम कोण करणार? हा, तो सरपंच, तो हर्या, त्या दोघांनी मिळून मला दम दिला. त्या हर्याने तर मला ढकलले. मी रागाने लाल लाल झालो. वाटलं एक फटक्यात दोघांनी आसमान धाव. पण पोटच्या गोळ्यांचा विचार आला आणि अपमानने घेऊन टाकलं. पण ते गाववाले जमिनीने नाही खाऊ द्यायचे. सालकजी, नाही खाऊ द्यायचे. नाही खाऊ देणार? अरे त्यांच्या बापाची पेन लागून गेली का? मोगला याव का? मला उपसरपंच म्हणाले गावाने शाळा काढायची, दवाखाना काढायचंय, पोलीस आउटपोस्ट, तालीम बांधायची. तेव्हा ती जमीन तू गावाने दान करून टाक. आता बोला सालकजी, बोला, मी काय करू? भोजी, हा त्यांचा पुराणा डाव असतो. अहो आता तुम्ही खाऊन पिऊन सुखी आहात. तुमची लेकरं चांगली शिकून राहिली. हो, एक बोध माणूस जर एवढा पुढे जाऊन राहिला तर गावाला ते डसणारच ना. मला लेकराची लय पिकी लागून राहिली. माझ्या लेकराला घातपात करते ते दरिंदे. अहो कानून आपल्या बाजूने असते. आपण एक असलं तरी समजा गावाले भारी पडू आपण. आपल्याला कानून साथ देते कानून. साऱ्या गावाले बेडे घालू आपण. मी कायले फिकीर करून राहिला? मी हाव ना. बाप्पा, तुमच्या भरवशावर आलो आम्ही.
म्हणून तर तुम्हाला सांगाय आलं, तुम्ही हिंमत दिली ना मी बेफिकीर राहणार. मला फक्त पोरांची फिकीर असते. रोशन मार्गी लावायचे, सुधीर बी झाले त्याने मामलेदार करायचे, प्रेताले DSP करायचे. सगळी पोर मार्गी लागली म्हणजे माझा घोर मिटला बघा. म्हणजे समद पैसा होता बघा. तुम्ही काय बी फिकीर करू नका. सरकार आंधळ्याने लय सांभाळते, लय सवलत देते. प्रियंकाले DSPचा चान्स मिळूनच जाते आणि आपल्या सुधीरले पण मामलेदार होता येते. भूत मागेचा बोलवाला समजा भंडारा जिल्ह्यात असेल आणि म्हणून तर हे गाववाले छळकपट करून राहिले ना. त्यांना ठाऊक असते का हे होऊन राहतं आणि हे समजा होईल आणि मग सलामी द्यायला भूत मागेच्या दाराला यावे लागते ना त्यांनी. अहो हीच तर अडचण असते त्यांची. बर तुम्ही हिंमत नाही हारायची भोजी. मी हो ना, तुम्ही कायले फिकीर. गजा ए गजा, दोन दडून कायले चालला बे तू? का बे दोन दडून झाले मी का चोर आहे का बे? पहिला ऍडव्हान्स घेतला आला नाही, फिरून ऍडव्हान्स घेतला तवा बी आला नाही. काय बे तुझा? हे बघ सिद्ध्या, मला बार बार टोकलेलं नाही आवडत. तू मला कामा पाय का दिलास? तू फक्त कामाचंच बोल, काय गेले करू नकोस. अबे नकटा तो नकटा नाक ऊपर करके बात कर रहा है. एवढा स्वतःला तालीवर समजतो, मला माझे पैसे देऊन टाक ना. तोंड दडून कायले राहिलो तू? का बे तुले तुझे पैके नाही दिले तर का करशील? अबे चोट्याले पैसे दिले तर वसूल करायची बी हिंमत असते मध्ये. काय जा, तुले का करायचं ना ते कर. मी नाही देत तुले तुझे पैके. तू मला माझा पैका नाही देणार? नाही देत. मला माझा पैका नाही देणार तू? अरे नाही देत. मला पैका नाही देणार. नाही बोलला. जाऊ द्या. माझा पैका वाटला का बे तुले? हा हे काय करून राहिले सालेजी तुम्ही? गजाबचे गाववाले असते त्याने माझ्यासोर मारले तर गाववाले वाटेल मीच गजाला मारायला लावले. गाव मलेच दोष देईल. अबे बहुत मागे तू कसला बे गावाला साला? तू तर बे उपरा तू जे कारस्थान केलं. आता मी गावाला सांगेन, शेजारच्या गावाला बोलून मला मारायला सांगतो का? असिद्ध्या तू मला मारलास, याद राख याचं जाम तुला एक दिवस झाला आहे. चालेल तू कळलं तिला पाय तर ठेवून चालेल नाही, तुझा पाय काढला तर नावाचा गजाच नाही. अबे जा बे. अबे पै वसूल करील हा गजबी तुझ्याकडनं. अबे हिथं नाही तर खैलांची लेवल करील. अबे हे गाववाले पण तुला मदत नाही करू शकत. फक्त पाहतच राहतील. तुला पाहिजे का? पाहिजे तुले? शांत व्हा तुम्ही, शांत व्हा. आता गजा गावाला आग लावणार, माझ्या कुटुंबाले मध्ये त्रास होणार. तसं काय बी होणार नाही भोजी. ते जरा विचार करू द्या. गजाले आणि समजा गावाले धडा शिकवायला पाहिजे. काहीतरी केलं पाहिजे भोजी, काहीतरी केलं पाहिजे. चला घराले बसून काय ते ठरवू. चला. उपस्थित ग्रामस्थ, तुम्हाला सांगायला मला आनंद होऊन राहिला का? आपल्या गावची कन्या कुमारी प्रियंका भैयालाल भोत मांगे हिले NCCले प्रावीण्य मिळाले. तिले पुरस्कार द्यायले जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी माननीय पंजाबराव पाटील साहेब येऊन राहिले. उद्या कार्यक्रम घ्यावे लागते आपल्याला. सावजी, या बडे साहेबांले येडबीड लागले का काय? त्यांना ठाऊक नसते का ते भूत मागे कोण असते ते? त्या पोट्टीले लाख बक्षीस मिळालेले असेल, आपल्याला काय त्याचे? आपण का म्हणून तिले हार तुरे द्यायचे? समद बदलून राहिले बघा. आता त्यांचेच पाय धरून त्यांलेच आपल्या डोक्याला द्यायचे राहिले बघा. या कार्यक्रमाला बहिष्कार घालू, आम्ही बंदी घालू कार्यक्रमाला. शांत व्हा. असे नाही चालत बाप्पा. मोठे साहेब येऊन राहिले, पण हे पहा, आपल्या मनाले जरी नसले तरी त्यांच्या मोहर आनंद झाल्याचे नाटक करावे लागते आपल्याला. लोकशाही आहे ना बाप्पा, करावेच लागते ते. समजून राहिले, पक्का समजून राहिले. म्हणजे त्या साहेबाले आपल्या मनात का चाललं ते कळू ना त्याचे. सरकारी मालकीचा पैका उडवायचे, मौज मजा करायची आणि समजा जिल्ह्याले आपल्या गावची पब्लिसिटी करायची. काय काय झालं बे गजा? का असं रांडवणी रडतोय? बोल ना बे, काय झालं ते? मला नाही कळायचं ते.
नाही करायचं तुम्हाला. तुम्ही करा त्यांचे सत्कार, टोक्यांले घ्या त्यांना, टोक्यांले. बर बघा, टोक्यांले बसून ते काय करून राहिले ते बघा. चालत असेल त्या आपल्या गावाला येऊन आपल्या गावाला समोर मला जीव मारायचं नव्हतं. चला आत्ताच्या आत्ता त्या भोत मांगेला जा विचारू. हो, पण ते भोत मागेचा काय संबंध? त्याला काय म्हणून विचारायचे आणि त्याचा काय दोष? त्यामध्ये भोत मांगेचाच हात असते. तो शिद्या भोत मांगेच्या बाईलीसाठी खैर रांधलेले ते. त्या गजानी त्याला विचारले का बाप्पा आमच्या गावच्या आया बनवून का म्हणून ठेवतो. असं या गजानी त्याला विचारले म्हणून या गजाला शिद्याने मारले. आपले गावाले बाई माणसाला छेडतो, आपल्या आई बहिणीला छेडतो. चला जाळून टाकू, चला मारून टाकू. शांत व्हा, शांत व्हा. आपल्या रागाले शांत करा. आपल्या गावाले ते मोठे साहेब येऊन राहिले. त्यांच्या समोर पंचायत त्या पोट्टीचा सत्कार करते. एकदा का ते साहेब गेले का गाववाले त्या पोट्टीचा वेगळाच सत्कार करते. काय समजून राहिले तुम्ही? हा गजा, त्या पोट्टीचा सत्कार आपण नंतर वेगळाच करायचा. वेगळाच सत्कार करते. धन्यवाद. उद्या कार्यक्रमामध्ये आवश्यक ते समजे आले. जय परशुराम. जय परशुराम. हिंदुराव म्हणतात मले हिंदुराव, धर्माले तारणार असते. हिंदुराव म्हणतात मले माय, असं शांत बसून कसं चालेल माय? काहीतरी करायला पाहिजे माय. त्या हिंदूरावाले अद्दल घडवले पाहिजे. साला इलेक्शनले हात जोडतो आणि आता आमच्या हात तोड्याची बात करते. लेकरा, गाव आल्याबरोबर वादावादी करून चालत नसते. जरा थंड डोक्याने विचार करावे लागते. माय लय झाला थंडपणा. आता आम्हाला नाही सण होत. काय म्हणून आम्ही सण करायला आणलाय? त्यांच्या बाचा खातो का आम्ही? हा, अरे शांत व्हा, शांत. मला तर वाटतं फास घ्यावा आणि जीव द्यावा. हे गाववाले आम्हाला नीट जगून नाही देणार. पर बापू पास आम्हाला का म्हणून? पास आम्हाला का म्हणून? अन्याय त्यांनी करायचा आणि पास आम्हाला नाही चालायचा. बापू हे आम्ही नाही चालू देणार. आता थांब, साला त्या हिंदूरावाले विचारून येतो. अरे बापा, हात जोडतो तुले, पायाले डोकं ठेवतो तुझ्या. अरे अशी आग घालून घेऊ नको पोरा. मी हाव ना, मी समज बरोबर करीन. हा दादा, मला DSP होऊ दे. अशा समद्या हिंदू रावांले बेड्या ठोकीन मी. खरंच माझी माय प्रियांका DSP होणारच. साऱ्या जिल्ह्यामध्ये बेस्ट कॅडेटचा मान मिळवलाय तिनं. ती का DSP झाली अशा कित्येक हिंदूराव सलाम ठोकत येतील तिले. पर माय हे मनोवादी प्रियंकाला शिकू देतील ना? कुणाची माय व्हॅली आहे माझ्या शिक्षणाआड यायला? मला कोण अडवणार? मी शिकणार, DSP होणार. होणार होणार. आमचे गावचे प्रियंका DSP होणार बर का? तुम्ही कश काय म्हणून राहिले बाप्पा? बसा ना, बसा. नाही ठीक आहे. बर भूत मांगे, आपल्या गावाले मोठे शिक्षणाधिकारी पंजाबराव पाटील साहेब येऊन राहिले. आपल्या प्रियंकाचे सत्काराला येऊन राहिले. प्रियंकाचा सत्कार? माझा सत्कार? हा, समध्या जिल्ह्याले पेपराले बातमी आली. सत्कार उद्या संध्याकाळी असते. तेच सांगायला आलोय मी. काय? माझा सत्कार? माय माय मी DSP होणार. माय मी DSP होणार. साक्षात पंजाबराव पाटील साहेब आलं. हा, म्हणजे लय भारी काम आहे. लय भारी माणूस असते ते तायडे. छत्रपती शाहू महाराजासारखे विचार असतात त्यांचे. त्यांचे तुला आशीर्वाद मिळाला तर तू नक्की DSP होशील. बर DSP बाई, उद्याले सत्काराले या. बोत मांगे, तुम्हा सर्वांना सांगून राहिलोय, सत्कार संध्याकाळी असतोय. जातो मी. जय परशुराम. जय भीम. आणि बरं का भोत मांगे, येताना जरा त्या आंधळ्याला मी घेऊन ये. त्याले सत्कार बघायला नको का? येणार काय? सुधीर, हो, ताईचा उद्याला सत्कार होणार. हा बापू, आपल्या ताईचा उद्याला सत्कार होणार. ताई, ताई मला वाटलंच होतं ताई, तू खूप शिकणार, खूप मोठे अधिकारी होणार आणि म्हणून उद्याला तुझा सत्कार बी होणार. बापू, आपल्या ताईच्या सत्काराले समजा गाव बघणार. बापू, समजा गाव बघणार.
बापू, मला नाही पाठवणार बापू ताईच्या सत्काराला, मला नाही पाठवणार बापू. ताई मला नाही का पाठवणार तुझ्या सत्काराला, मला नाही पाठवणार ताई, मला नाही पाठवणार ताई. भाऊ मला DSP तर होऊ दे, भारीतल्या भारी डॉक्टराकडून इलाज करून घेईन आणि तुला दृष्टी देईन मी भाऊ. प्रियंका, तुला उद्या सर्वांसमोर भाषण द्यावे लागते, त्यामुळे तुझी भाषणाची तयारी झाली पाहिजे. दादा, अशी तयारी करीन मी का लोकांना वाटलं पाहिजे जिजाऊची वारस आहे, सावित्रीची नात आहे आणि माता रमाईची बेटी आहे. वा वा, सारे जिल्ह्याला जिंकून टाकशील तू. बस माझी माय, मला हेच करून दा. त्या भूतमांगीची पोट्टीले मोठा पुरस्कार मिळून राहिला बा. पोट्टी ती कशी असती, मामूली वाटली काय तुम्हाला? हा काय थाट असते तिचे, बामणाची पुरी पिकी वाढते ना. आज का सभापती बाबा येऊन राहिले बाप्पा, पंचायत समितीचे इलेक्शन येऊन राहिले ना. ते प्रोग्राम सभापती घेऊन नाही राहिले, ते पंजाबराव पाटील साहेब घेऊन राहिले, ते भंडारा जिल्ह्याचे मोठे अधिकारी हो अधिकारी ते पण घेऊन राहिले. शांत व्हा, शांत व्हा. आपल्या गावाले मोठे शिक्षणाधिकारी पंजाबराव पाटील साहेब येऊन राहिले, स्वागत असते. मी आपल्या लोकप्रिय सरपंचाले विनंती करतो की त्यांनी पंजाबराव पाटील साहेबांचा सत्कार करावा. जय परशुराम. जय परशुराम. जन हो, आज हा आनंद खैरलांजी गावालेच होत नसून तमाम मोहाडी तालुक्यालाच होऊन राहिले. कुमारी प्रियंका भैयालाल भोतमांगे या तडफदार मुलीले NCC मधील जिल्ह्याले पहिल्या नंबरला पुरस्कार मिळाला. भोतमांगे कुटुंब कष्टाळू आणि त्यागी होते. जरी ते या गावचे नसले तरी ते या गावचेच राहणार होते, या गावासाठीच धडपडणारे होते, वेळ प्रसंगी गावासाठी त्याग करणारे होते. गाव त्यांचे धन्यवाद देते. मी माननीय पंजाबराव पाटील साहेबाला विनंती करतो की त्यांनी गावाला मार्गदर्शन करावे. धन्यवाद. जय जिजाऊ. जय जिजाऊ. बहुजन उद्धारक छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता क्रांतिबाज ज्योतिराव फुले, विद्येची माता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि आपल्या सर्वांले बंधुत्वाचे नाते देणारे युगनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बहुजनांच्या श्रद्धास्थानाले प्रथम मी वंदन करतो. माननीय सभापती, माननीय सरपंच, उपसरपंच, भूतमांगे कुटुंबीय, जिच्या सत्काराले तुम्ही आम्ही सारे जमून राहिले, ती भंडारा जिल्ह्याची शान कुमारी प्रियंका भूतमांगे आणि उपस्थित गावकरी बंधू भगिनींनो, आजचा हा क्षण खरोखरच आनंदाचा क्षण आहे. राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचं कार्य फळाले येऊन राहिले असं कुमारी प्रियंका भूतमांगेवरून मला वाटून राहिले. या प्रियंकाने NCCला पहिला नंबर मिळवून खैरलांजी गावचे नाव भंडारा जिल्ह्याला झळकवून रोशन केले. तुम्हा